अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, असेच आध्यात्मिक आणि प्रेमळ स्वामी संदेश प्राप्त करण्यासाठी आणि मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, दररोज स्वामी समर्थांना प्रार्थना करा। आजपर्यंत जे दिले ते स्वामी तुमचेच आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे। इतरांपेक्षा तुम्ही मला भरपूर काही दिलेस आणि राहिलेले आयुष्य देखील तुमच्या कृपेने आणि आशीर्वादाने खूप सुख, शांती आणि समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची मला ताकद द्या व तुमची आठवण सतत माझ्या मनात असू द्या आणि मनाचा परिणाम माझ्या शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमीच माझ्या चांगले विचार येऊ द्या। चांगले आरोग्य दिल्यास तुमची सेवा अखंड नक्कीच करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुमचे आहे, या शरीराला कोणताही घातपात होणार नाही याचीही काळजी स्वामी तुम्हीच घ्या। माझ्या जीवनात जे संकट असतील ते तुमच्या आशीर्वादाने नाश होत, हीच तुमच्या चरणी प्रार्थना। मित्रांनो, तुमच्या काही इच्छा असतील आणि मनोकामना असतील किंवा तुम्हाला काही अडचणी असतील त्या कमेंट सेक्शनमध्ये मला नक्कीच कळवा। मी स्वामींचरणी एवढी प्रार्थना करील की तुमच्या सर्व इच्छा आणि तुमच्या मनोकामना या नक्कीच पूर्ण झाल्या पाहिजे आणि हीच इच्छा मी स्वामींचरणी व्यक्त करील। त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। चला तर मग जाणून घेऊया आपण जीवनाचे काही रहस्य। प्रत्येकाच्या आयुष्यात काही लिहून ठेवलंय ना, हे स्वामींशिवाय कोणालाच माहीत नाही। म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामीजी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा आणि स्वामींच्या मार्गावर चालत असताना तुम्ही फक्त कोणाचे वाईट करू नका। स्वामी नेहमीच तुमच्या पाठीशी राहतील। आयुष्याचा प्रवास असा काही असावा, कुणाच्या तरी मनात तो कुठेतरी ठसावा। प्रत्येकाच्या हातून थोडं चांगलं घडावं, चुकलेलं पाऊल कधीतरी सरळ पडावं, चुकलेल्या कधी कोणी द्यावा विसावा। आयुष्याचा प्रवास असा काही असावा, हक्काचं असं आपल्या एक माणूस असावं, ज्याच्यावर आपण कधीतरी रुसावं, रुसलेला क्षण कधी खुदकन हसावा। आयुष्याचा प्रवास असा काही असावा, मृत्यू येणार तेव्हा त्याने समोरून यावं, हातात हात देऊन अलगद घेऊन जावं, लपून पाठीवर वारं त्याचा नसावा। आयुष्याचा प्रवास असा काही अलगद असावा आणि स्वामींची कृपा त्यात असावी। मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला कोणतीही संकट आली किंवा तुम्ही कोणत्याही अडचणीत असाल तेव्हा घाबरू नका, खचू नका। स्वामी तुमच्या नक्कीच पाठीशी आहेत। स्वामी म्हणतात, फक्त बाळा तू खचू नकोस, संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस। प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत। अरे, अशा आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस। उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे। नाही नाही म्हणून उगाच कुडत तू बसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस। सामर्थ्य आहे हातात जर, स्वप्ने डोळ्यात घेऊन चल, परिस्थितीची भिडवून छाती दोन हात करत चल। विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस। म्हणून मित्रांनो, स्वामींचं नामस्मरण करा, स्वामी तुम्हाला कधीच खचू देणार नाही आणि स्वामींची जी प्रार्थना करता आणि स्वामींची जी सेवा करता त्यात कधी खंड पडू देऊ नका। नित्य स्मरावे स्वामींना, दत्त स्वरूप ते निरंकार, रोज विसरावा तो अहंकार, गर्व नक्कीच विसरून जावा। काम क्रोध करतो सर्व नाश, अतिलोभात होतो विनाश, हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ। मितभाषी तो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो होईल दुखी, समर्थ नामास रोज स्मरावे, माय बापास कधी न भुलावे। मनुष्य जन्म मिळतो एक वार, स्वामी नामात सुख ते अपरंपार। बघा मित्रांनो, किती छान संदेश आहे आपल्यासाठी। स्वामी नामात जे सुख आहे ते कशातच नाही, ही खरी गोष्ट आहे। म्हणून स्वामी नामात आपण राहिले तर मग आपल्याला कोणत्याच गोष्टीची काळजी घेण्याची गरज नसते। स्वामी म्हणजे प्रेमळ शक्ती, स्वामी म्हणजे अंतरात्म्यातील शक्ती, स्वामी म्हणजे एक दिव्य तेजाची लाट, स्वामी म्हणजे मोक्षाची सोपी वाट, स्वामी म्हणजे हृदयातील पाझर, स्वामी म्हणजे भक्तांसाठी कृपेचा सागर, स्वामी म्हणजे वाईटासाठी अस्त्र, स्वामी म्हणजे जखमांसाठी वस्त्र, स्वामी म्हणजे आईची माया, स्वामी म्हणजे औदुंबराची छाया आणि स्वामी म्हणजे
आपल्या सर्व लेकरांवर प्रेम करणारी आई असे स्वामी माऊली आपले आहेत आणि त्यांना आपण आपले समजून त्यांच्या मनात आणि त्यांच्या हृदयात आपण जागा निर्माण केली पाहिजे. त्यासाठी आपल्याला त्यांच्या भक्तीत असावे लागेल आणि सगळ्यांची प्रेमाने वागावे लागेल. मित्रांनो, चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये, कारण ते पाऱ्यासारखे असतात. तुम्ही जेव्हा त्यांना दुखावतात ना, तेव्हा ते मोडत नाही, पण नंतर ते हळूच व शांततेने तुमच्या सहवासातून निघून जातात आणि मग ते तुम्हाला कधी परत भेटत नाही, कारण ती चांगली माणसं असतात. त्यामुळं माणसांची किंमत करा आणि त्याबरोबर स्वतःची देखील किंमत करा. स्वतःची जेवढी जास्त किंमत कराल तेवढे तुम्ही स्वतःच्या नजरेमध्ये मोठे व्हाल. जीवनात आपण खूप वेळा पडतो, हरतो. कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही. परंतु जीवनात तुमच्यासोबत किती वाईट घडले असू द्या किंवा भविष्यात किती वाईट घडू द्या, म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही खूप अनमोल आहात, ही गोष्ट कधी विसरू नका. एक लक्षात ठेवा, जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका, कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपले अनमोल जीवन. ते आनंदाने आणि सुखात जगा आणि प्रेमाने जगा. बघा, तुम्हाला भरपूर काही चांगले अनुभव येतील. आपल्याकडं भरपूर काही गोष्टी आहेत आणि भरपूर माणसं आहेत. त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी नातं घट्ट करा. नातं रक्ताचं असो की मानलेलं, मदतीच्या वेळी जो आधार देतं ना, तेच खरं नातं असतं. नात्यांचे धागे जर गरजेचे असतील तर मग टिकणार नाहीत आणि प्रेमाचे असतील तर मग तुटणार नाहीत. म्हणून नात्यांमध्ये प्रेम करताना कधीही मनापासून करा आणि मनापासून प्रेम कराल तर तुम्हाला नक्कीच चांगलं माणसं तुमच्या आयुष्यात भेटतील आणि तुमचे सर्व दुःख दूर होतील. दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. एकटं प्रत्येकाला वाटतं, पण अडचणी सर्वांना येतात. गोंधळात सारेच अडकतात. स्वतःला एकटंही सारेच समजतात. दुःखात एका सोबतीची गरज सर्वांना असते. प्रत्येकाला त्याला समजून घेणारी, साथ देणारी व्यक्ती हवीच असते. आणि माहीत आहे आपल्याला, प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती नक्की येते जी पूर्ण जगाच्या वेगळी असते. ती व्यक्ती तुमची मित्र, सखा, जोडीदार, मार्गदर्शक, कुटुंब, शिक्षक आणि सार यातलं कोणतीही असू शकते. भलेच बऱ्या वेळा तात्पुरती लोक येतात आयुष्यात आणि जे आपला चांगुलपणावरचा विश्वास कमी करतात. मात्र आयुष्याच्या एका वळणावर आपली ही जिवलग व्यक्ती आपल्याला नक्कीच भेटते आणि जी आपल्याला विश्वासावर विश्वास ठेवायला नक्कीच शिकवत असते. आयुष्य मित्रांनो, कधीच एकदम घाबरून जावायचं नाही आणि कोणालाच घाबरायचं नाही. आपलं आयुष्य आपण चांगल्या वाटेवर जगत असलो तर आपल्याला कोणाची भीती नसते, पण आपण वाईट मार्गावर जगत असलो तर आपल्याला सर्वांची भीती असते. मग एक सांगू का तुम्हाला, टेन्शन घ्यायचं नाही. आयुष्य बिंदास जगायचं. कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणी बोलेल तर वाईट वाटून घ्यायचं नाही आणि लोकांची विविध रूपे असतात. कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होत बसू नका आणि मग ते असे नाराज होऊन बसतात ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. म्हणून कोणाच्या बोलण्यावरून तुमच्या मनावर नक्कीच परिणाम होऊ देऊ नका. कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांचे हित चिंतायचे. जिंदगी मस्तीत पण नक्कीच शिस्तीत जगायची. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात ना, तसेच तुमचे शांत डोके आणि तुमचे उबदार मन आयुष्यातील चिंता तुमची नक्कीच घालवतील. नेहमी हसत राहा आणि सुखी राहा. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की तुमचे प्रत्येक संकट निवारून जावो आणि तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण हो. मित्रांनो, स्वामींवर जर प्रेमाने विश्वास करत असाल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. एकीकडे जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची, म्हणजे सगळी पापं धुतली जातात. ही जगातील सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. कारण जसे कर्म कराल तसे तुम्हाला भरावं लागेल आणि स्वामी आपल्यावर लक्ष ठेवून असतात. आपल्याला वाटतं आपण चुकीचे काम करतोय, आपल्याला कोणी बघत नाही, पण तसं नसतं. मांजर जरी डोळे बंद करून दूध पित असली तरी जगाचं तिच्याकडे लक्ष असतं. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्याकडेही स्वामींचं तसंच लक्ष आहे. तुम्हाला वाटतं मी डोळे बंद केले म्हणून कोणी मला बघत नाही, तसं काहीच नसतं. ही सगळी अंधश्रद्धा असते. माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं ना आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते ना,
ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही. लक्षात ठेवा, आयुष्य असं जगायचं असतं, भरपूर आनंदात जगायचं असतं. जे घडेल ना ते सहन करायचे असते. बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं. कुठून सुरू झालं हे माहीत नसलं तरी कुठंतरी थांबायचं असतं. कोणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या सुखावायचे असतं आणि दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं. हसता नाही आलं तरी हसवायचं असतं. पंखामध्ये वळ आल्यावर घरटं सोडायचं असतं. आकाशात झेपावूनही धरतीला कधी विसरायचं नसतं बरं. मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला ना तरी मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचं असतं आणि असे मोठे मन करून मरणालाही शरणागती जायचं असतं. इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, पण जग सोडताना मात्र समाधानाने जायचं असतं. आयुष्य असंच जगायचं असतं, एकदम प्रेमाने जगायचं असतं. जीवनाच्या आपल्या सुंदर वाटेवर भरपूर लोक आपल्याला भेटतात. त्यांच्याशी नाते जुळून चला. कोण कधी कामाला येईल सांगता येत नाही आणि सर्वांशी प्रेमाने राहिलेत तर सर्व तुमच्याशी प्रेमाने राहतील. पण तुम्ही सर्वांशी वाईट नजरेने बघताल तर सगळीकडे तुमच्याकडे वाईट नजरेनेच बघतील. म्हणून तुमच्या डोळ्यांनी तुम्ही काय बघता, काय बोलता आणि काय ऐकता हे तुमच्यावर डिपेंड आहे. मग तशीच दुनिया तुमच्यासोबत वागू लागते. जीवनाच्या सुंदर वाटेवरही मागे वळून पाहावं कधी कधी. मागे वळून पाहताना काय गवसेल माहीत नाही, पण जीवनाच्या सुंदर वाटेवरही मागे वळून पाहावं कधी कधी. आठवणींचं जग थांबेल असेल तुमच्यासाठी. आठवावेला जगलेलं क्षण कधीतरी. भेटल्या असतील अनेक व्यक्ती, पण सगळ्यांचं चांगल्या नसतील हे मात्र नक्की. रडून गेल्या असतील अनेक व्यक्ती, हसवणारे मात्र क्वचितच भेटतील. याच व्यक्ती चिरंतर लक्षात राहतात हे मात्र नक्की. जीवनाच्या सुंदर वाटेवरही मागे वळून पाहावं कधी कधी. मनात जपलेल्या सुंदर नात्यांच्या प्रवासाचे पुन्हा व्हा साक्षीदार. पण मनाच्या दाराआड दडलेल्या दुःखांचं सांत्वन घाला थोडंफार. आयुष्य भेटलेल्या गोड व्यक्तींची मनोमन आठवण काढावी कधी कधी. जीवनाच्या सुंदर वाटेवरी मागे वळून पाहावं कधी कधी. लक्षात घ्या, कोसळण्यातही एक लय असते, ते पावसाच्या थेंबाकडून शिकावं. आपटण्यातही किती मजा असते, ते समुद्राच्या लाटांकडून शिकावं. संपण्यातही मोठं समाधान असतं, ते अगरबत्तीच्या राखीकडून शिकावं. आणि कर्तृत्वाचा शेवटही सुंदर असू शकतो, ते मावळणाऱ्या सूर्याकडून शिकावं. अशा आपल्या सभोवतालच्या सर्व गोष्टींकडून आपण काही ना काहीतरी शिकत असतो आणि काही ना काहीतरी त्यातून ज्ञान आपण घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जीवनाचा खरा अर्थ कळतो आणि मग आपलं जीवन आपण सोयीस्कररित्या जगत असतो. आपण कुणी द्वेष करीत असेल तर त्याला 3 पैकी एक कारण असतं. पहिलं कारण म्हणजे त्यांना तुमची भीती वाटते आणि तुमच्या भीतीपोटी ते जगत असतात. दुसरं कारण म्हणजे ते स्वतःचा द्वेष करतात आणि ते स्वतःला कमी समजतात आणि तुमच्यावर जळतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं, पण ते होऊ शकत नाही, कारण तुम्ही त्यांच्या भरपूर पुढे गेलेले असतात. म्हणून ते अशा 3 गोष्टींनी तुमच्यापासून लांब आणि द्वेष तुमचा करत असतात. दुसऱ्याला दुःख देऊन स्वतः चांगलं होईल असं वाटत असेल ना तर वाट पहा, त्याच्यापेक्षा जास्त भोगावे लागेल तुम्हाला, शारीरिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीनेही. कारण दुसऱ्याला आपण जे देतो नियती आपल्याला दुप्पट देते. सुखाचे क्षण द्या किंवा दुःखाचे समोरच्याला तुम्हाला ते दुप्पट भेटणार. वेळ लागतो न्याय भेटायला, पण नक्कीच न्याय नक्कीच भेटतो. जीवन असंच जगायचं असतं, थोडं दुःख थोडं सुख झेलायचं असतं. खळीसारखं सुंदर फुलात उमलायचं असतं. जीवन असंच जगायचं असतं. वाऱ्यासंगे भिरभिरायचं असतं, उन्हासंगे तळपळायचं असतं, पावसासंगे बरसायचं असतं. जीवन असंच जगायचं असतं. अत्तरासंगे दरवळायचं असतं, भुंग्यासोबत गुणगुणायचं असतं. जीवन असंच जगायचं असतं. फुलपाखरांसंगे फिरायचं असतं, सप्तरंगात डुबायचं असतं. जीवन असंच जगायचं असतं. भूतकाळासंगे आठवायचं असतं, वर्तमानासंगे खुलायचं असतं. जीवन असंच जगायचं असतं. दुःखाला जवळ करून भविष्यकाळ घडवायचा असतो. जीवन असंच जगायचं असतं आणि प्रेमाने जगायचं असतं. लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा ना, पण मोठेपणी हा प्रश्न खूप अवघड होत जातो. कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जागा रिकाम्याच राहतात, त्या पुन्हा कधी भरता येत नाहीत आणि त्या आपल्या हातात सुद्धा नसतात. म्हणून लोकांना गमवू नका आणि जो जाणार असेल त्याला नक्कीच जाऊ द्या. लोकांना गमवायला घाबरू नका, कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते. स्वतःचं स्पष्टीकरण कधीच देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता ना ते कधीच तुम्हाला सोडून जाणार नाहीत.
आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही त्यांच्यावर जीव जरी ओळवून टाकला तरी ते सोबत राहणार नाहीत. म्हणून माणसांना ओळखायला नक्कीच शिका. तुमच्या जीवनात तुम्ही जर माणसांना ओळखायला शिकलात ना तर मग तुम्ही सर्व जिंकल्यासारखं असणार व तुमच्यासोबत सर्व काही चांगलं घडणार. तुमच्या आयुष्यात आपल्यासारखे एखादा माणूस आपल्याला नशिबाने भेटते आणि यापेक्षा अजून काय भेट हवी असते कोणाला देवाकडून. काही लोकांना या भेटलेल्या माणसाकडून पण अजून पुष्कळ काही भेटतं म्हणून हवं असतं. सरळ गिफ्ट शॉपीमधली अशीच लग्न करायचं ना मग. हे लोक शोधत कशाला असतात? कोणाला उगाच तेच कळत नाही. काही लोकांमध्ये काय क्वालिटी असतात ते त्यांनाच माहीत असतात आणि त्याचबरोबर ते आपल्याला सर्व काही गोष्टी देत असतात. मित्रांनो, शरीराची सुंदरता वयाबरोबर संपत असते बरं, तर मग मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते. शरीराला वय असतं, मनाला ते कधीच नसतं. शेवटी काय, आपण व्यक्तींच्या स्वभावात प्रेमात असतो. शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल ना तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवी हवीशी आपल्याला वाटते. म्हणूनच बाहेर लक्ष दिव्यांची सुंदर आरास असूनही देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक नक्कीच होतो. आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं. आपल्या आवडत्या माणसाचं आपल्यासोबत असणं ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई आहे. ती प्रत्येकाच्या वाळ्याला व वाट्याला येतच असं नाही. आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे? नशिबानं कधी भेटलीच तर हळूवार जतन करून ठेवावीत. कदाचित पुन्हा भेटतील आणि न भेटतील मग त्याचा अंदाज कोणालाच नसतो. नाती तयार होतात हेच खूप आहे. सर्व आनंदित आहे हेच खूप आहे. दरवेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही. एकमेकांची आठवण काढत आहोत हेच खूप आहे आणि याचंच नाव जीवन असे म्हणतात. मग जीवन जगताना कोण तुमची आठवण काढते आणि कोण नाही याच्याकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा तुम्ही दुसऱ्यांची आठवण कशी काढताय याकडे जास्त लक्ष तुम्ही दिले पाहिजे. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही आणि मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उधळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख नक्कीच मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य कधी घडत नाही. म्हणून तुमचे विचार नक्कीच चांगले ठेवा. स्वतःहून बोलणं बंद केल्यावरच समजतं कुणाला आपली काळजी आहे, कोण आपल्याशी बोलायला उत्सुक आहे, कुणाला आपल्याशिवाय करमत नाही आणि कोण फक्त गरजेपुरता सोबत आहे, कुणासोबत नावापुरतंच नातं आहे. म्हणून काही लोकांशी बोलणं बंद करायचं, रुसून बसायचं आणि गंमत पाहायची. मग ते बघा तुमची किंमत करायला लागतील आणि त्यांना तुमची व्हॅल्यू कळायला लागेल. मग ते तुमच्या जवळ यायला लागतील. मग तेव्हा त्यांना त्यांची व्हॅल्यू तुमच्यासारखी दाखवून द्या. त्यांनी जसं तुमच्यासोबत केलं तसंच तुम्ही त्यांच्यासोबतही करा. तेव्हाच त्या गोष्टीची त्यांना नक्कीच जाणीव होईल. कोणाच्या असल्या नसल्याने कोणाला काही फरक पडत नाही. जर तुम्ही असाल तर तुमचा वापर नक्कीच केला जाईल आणि जर नसाल तर तुमचा पर्याय शोधला जाईल. म्हणून एवढं तुम्ही लोकांबद्दल विचार करत बसत नका जाऊ. तुम्ही तुमचा विचार पहिले करत जावा. आयुष्याचा प्रवास भरपूर कठीण असतो बरं. आयुष्याचा प्रवास मनाप्रमाणे थांबवता येत नाही. तो मनाप्रमाणे थांबवण्याचे इतके आपण महान नाही. एक पाय मोडला म्हणून माणूस जगणं थांबवत नाही, पण तरी संसाराचा गाडा एकट्याने हाकला जात नाही. पती पत्नी दोघांनीही एकमेकांची द्यावी साथ सुंदर. जीवनाचा आनंद मिळेल सदैव निरंतर. सुख व दुःख या ब्रेकरशिवाय जीवनाचा समतोल साधला जात नाही. 84 लक्ष योनीमध्ये सर्वश्रेष्ठ योनी म्हणजे मनुष्य योनी. देवाने माणसाला बुद्धी दिली, ती कोणालाच कोणत्याच पाण्याला इतर पाण्याला नाही. चुका प्रत्येक माणसाकडून होतात. चुका होत नाही असा माणूस जन्माला आलेच नाही. जो चुकत नाही म्हणतो त्याने कधी विशेष जगण्याचा प्रयत्न केलेलाच नसतो. झालेल्या चुका पुन्हा पुन्हा होऊ नयेत याची काळजी घेऊन जगावे. एकमेकांना समजून घेऊन बुद्धी वास्तववादी ठेवून मावळत्या क्षणांना अनुभवाचे मोती देऊन जगावे आणि मग तुमच्या जीवनात सगळं काही नीट होईल. माणूस कधी ओळखण्याची तर म्हटलं तर फार हुशारी लागत नाही. ज्यावेळी तुमचं रागावणं आणि तुमच्या दुखावलेल्या असल्याचा फरक ज्याला समजतो ना व तो स्वतःपेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर करतो ना, तोच खरा आपला माणूस असतो. आणि मग त्याची जाणीव तुम्ही केली पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याच्याशी प्रेमसंबंधाने राहिले पाहिजे. सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही. त्याचप्रमाणे उमेद, विश्वास, कष्ट हे ज्याला जवळ आहेत तो कधीच अपयशी होऊ शकत नाही. भिणारा माणूस धाडस कधी करत नाही हो. जगात धाडस केल्याशिवाय कोणाला यश मिळत नाही. हीच खरी परिस्थिती आहे आणि या परिस्थितीनुसारच तुम्हाला जगावं लागेल. माणसाने माणसाशी माणसासमोर वागणे. सुंदर प्राप्त हा नरजन्म
पुन्हा पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, मीपणाचा भार हा ईश्वर चरणी वाहणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, संकटाची माळ किती जीवनात आपल्या येऊ दे, धैर्य साहस मानवाच्या अंगी कायम असू दे, परोपकार ही भावना मनी आमुच्या रुजू दे, धर्म जाती पंथ भाषा द्वेष सारे संपू दे, त्याग नम्रता शांती ही चित्ती आमुच्या जडू दे, मान पान अभिमान हे गर्व आम्हा नसू दे, पाप सारे जळून जाया ईश्वर नाम आठवणे, माणसातल्या देव कळाया माणसासम वागणे आणि माणसासम वागणे. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं, रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. मधली पानं आपणच भरायची असतात, कारण ते आपलंच कर्म असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं, कुठलंच पान कधी गाळायचं नसतं. चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं. नाती जपण्यात मजा आहे, बंद आयुष्याची विणण्यात मजा आहे, जुळलेले सूर गाण्यात मजा आहे, येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात नक्कीच मजा आहे. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं, आपलं नशीब आपल्याच हाती असतं. येताना काही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं? याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला आपल्याला यायचं असतं, आणि जन्माला आलो मग हे आयुष्य जगूनच आपल्याला जायचं असतं. जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेला जीवनाचा खेळ श्राद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन थांबतो. बस हाच जीवनाचा गोडवा आहे. आणि त्यात विशेष म्हणजे हा मनुष्य प्राणी या दोन्ही वेळेला या दोन्ही गोष्टी खाऊ शकत नाही. असा हा दोन घडीचा डाव याला जीवन असे नाव म्हणतात, आणि जीवन असेच जगायला पाहिजे. म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या, त्याचा तुम्हाला अभिमान वाटेल की मृत व्यक्तीला खांदा देण्याचे काम किती पवित्र आणि परोपकारी असले ना, तरी जो मृत झाला आहे त्याला त्याचा काही उपयोग नसतो. पण किती मृतांना खांदा दिला यापेक्षा किती जिवंत माणसांना तुम्ही हात दिला यावर आपली माणुसकी ठरत असते. माणूस मृत झाला ही बातमी कळताच धावून जाणारी माणसं तो जिवंत असताना त्याच्या पडत्या काळात का बरं धावून जात नाहीत? खरं तर माणूस गेल्यानंतर धावणाऱ्या माणसांची धावपळ व्यर्थ असते, कारण तुम्ही नाही गेलात तरी इतर लोक त्याला दहन दिल्याशिवाय राहणार नाहीत. पण ही व्यर्थ धावपळ करणारेच खूप लोक आहेत. खरं तर आजकालच्या या खोट्या दिखाव्याच्या शर्यतीत तू मोठा की मी मोठा ही श्रणाभंगूर श्रीमंती दाखवण्यासाठी माणूस माणसाला व आपुलकीच्या नात्याला विसरत चाललाय. म्हणून बोलतोय, जिवंतपणे जिवंत प्राण्यांसाठी व माणसांसाठी जिवंत असणाऱ्या व अडचणीत सापडलेल्या एकाला तरी आयुष्यात खरा प्रामाणिक हात द्या. झालं गेलं विसरून तुझं माझं सोडून माणूस व्हा, आणि मरेपर्यंत त्याचा अभिमान तुम्हाला नक्कीच वाटेल आणि तुम्ही चांगल्या वाटेवर नक्कीच राहाल. मित्रांनो, काही तुम्हाला मी आधाराचे शब्द सांगतो. जीवनामध्ये प्रत्येक माणसाची नक्कीच कदर करा बरं. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो, आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसांची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, आधार हवा. लक्षात घ्या, आधाराने तुम्ही बोललात तर समोरचाही तुमच्याशी नक्कीच प्रेमाने बोलेल. सगळ्यांनाच सगळी सुख मिळत नाहीत, हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दुःख असणारच आहेत. ती दुःख कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दुःखाचे भांडवल न करता मी त्या दुःखांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न नक्कीच करत राहीन. आणि ते प्रयत्न करत असताना फक्त स्वामींची सोबत आपल्याला हवी. स्वामींची सोबत असली मग आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी नसते, आणि आपण कुठेच कमी पडत नाही. एवढं नक्कीच लक्षात ठेवा. सौंदर्य, तुम्ही कितीही सुंदर असलात पण त्याचा काही उपयोग नसतो. एका वेळी तुम्ही चेहऱ्याने सुंदर नसाल, पण तुमचं मनाला सौंदर्य प्रत्येकाला आकर्षित करतं. लोक स्वभावाच्या प्रेमात पडले की चेहऱ्याकडे बघण्याचा अर्थ नसतो. परंतु तुम्ही दिसायला किती जरी सुंदर असले तरी तुमचे विचार जर कुरूप असले तर तुमचं शारीरिक सौंदर्य ही असून नसल्यासारखं आहे. तुमच्या रूपाला मोहून तुमच्या सानिध्यात आलेला प्रत्येक व्यक्ती तुमचा स्वभाव बघून तुमच्यातून दूर निघून जात असत. आणि त्यामुळे मन सुंदर करण्याचा प्रयत्न करा, कारण शरीराच्या सौंदर्याला काळाची सीमा आहे. मनाच्या सौंदर्याचे गुणगान तर मृत्यूनंतरही नक्कीच केले जाते. म्हणून तुम्ही मनाने श्रीमंत व्हा आणि मोठे व्हा. बघा, तुम्हाला सर्वच गोष्टी या तुमच्यासोबत चांगल्या घडतील, आणि तुम्ही आयुष्यात प्रत्येक वाटेवर यशस्वी व्हाल. एवढं मात्र निश्चित खरं आहे. एका वेळेला एकच साधता येतं, स्वतःचं सुख नाहीतर दुसऱ्याचं मन.
म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला काय साधायचंय हे तुम्हाला ठरवायला लागेल आणि त्यानुसार तुम्हाला कामगिरी करायला लागेल. असं खूपदा होतं की आपण आपल्या माणसांवर हक्क दाखवण्याचा प्रयत्न करतो. अर्थात माणूस आपला आहे म्हणजे आपला त्यांच्यावर तिच्यावर हक्क आहे असं आपल्याला वाटतं. त्या व्यक्तीकडून आपण बऱ्याच अपेक्षा असतात, पण कधीतरी समोरच्या व्यक्तीला त्याचं ओझं किंवा त्याच्या वैयक्तिक आयुष्यात केलेली ढवळाढवळ वाटू शकते. हक्क, अधिकार गाजवणं कधीच चुकीचं नसतं, कारण हक्क तिथेच गाजवता येतो जिथे प्रेम असतं, आणि जिथे प्रेम असतं तिथे सर्व काही गोष्टी सोडून आणि धरून चालाव्या लागतात. पण जर समोरच्या व्यक्तीला त्याचं ओझं वाटणार असेल किंवा आपल्या अपेक्षांमुळे त्यांच्या स्वातंत्र्यावर दबाव येणार असेल, तर असा हक्क न गाजवलेला कधीही चांगला, मग नाही का? कारण हक्क गाजवण्यापेक्षा नातं खूप महत्वाचं असतं, आणि जर तुमचं नातं आणि प्रेम घट्ट असेल तर हक्क गाजवण्यात असलेली काळजी आणि प्रेम समोरच्या व्यक्तीला न सांगताच समजेल. एवढं लक्षात घ्या. मित्रांनो, लक्षात घ्या, जीवनात भरपूर काही गोष्टी करा, पण कधीच कुणाचं वाईट करू नका आणि कधीच कुणाचं वाईट चिंतू नका. कारण तुम्ही जर कोणाचं वाईट चिंताल किंवा वाईट कराल तर नक्कीच तुमचे कर्म तुमच्याजवळ परत आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, मिळवणं सोपं असतं, टिकवणं तितकंच कठीण असतं. आवडणं सोपं असतं, निवडणं तितकंच कठीण असतं. नाकारणं सोपं असतं, स्वीकारणं तितकंच कठीण असतं. बोलणं सोपं असतं, अंगीकारणं तितकंच कठीण असतं. तोडणं सोपं असतं, जोडणं तितकंच कठीण असतं. गमावणं सोपं असतं, कमावणं तितकंच कठीण असतं. थांबणं सोपं असतं, थांबवणं तितकंच कठीण असतं. हसणं सोपं असतं, हसवणं तितकंच कठीण असतं. अडखळणं सोपं असतं, सावरणं तितकंच कठीण असतं. फुलणं सोपं असतं, पण बहरणं तितकंच कठीण असतं. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही कोणत्या गोष्टी कोणत्या प्रकारे आणि कोणत्या चालीरीतीने करत आहात हे तुम्हाला नक्कीच समजायला हवं. ते समजलं मग तुमचं जीवन जगताना तुम्हाला कशाचंच टेन्शन येणार नाही. कुणाला आपला कंटाळा येईल इतकं जवळ नक्कीच त्याच्यात जाऊ नका. चांगुलपणाचे ओझे वाटेल इतके चांगले कधी वागू नका. कुणाला गरज नसेल आपली तिथे रेंगाळत बसू नका. नशिबाने जुळलेली नाती जपावी, पण स्वतःहून तोडू नक्कीच नका. गोड बोलणे, गोड वागणे कुणास अवघड वाटू देऊ नका. जवळपणाचे बंधन होईल इतके जवळची होऊच देऊ नका. सहजच विसरून जावे सारे, मग सल मनात जपून ठेवू नका. नकोसे होऊ आपण इतके आयुष्य जगू नये. हवे हवेसे असतो तेव्हाच पटकन दूर निघून जाणे चांगले असते. आणि आपले नाव दुसऱ्याच्या ओटी राहिलं इतकेच करून जावे, म्हणजे आपलंच चांगलं लोकांनी म्हणावं इतकंच आपल्या आयुष्यात आपण म्हणजे यश प्राप्तीसाठी हे ध्येय ठेवलं पाहिजे. बस यातच सर्व सुख आहे. मित्रांनो, सांगा ना, आयुष्यात काय हवं असतं व काय आपल्याला वेगळं हवं असतं? थोडंसं सुख देऊन मला तू माझं सर्वस्व हिरावून घेतोस. आयुष्या, तू असं का करतोस? सांग ना आयुष्या, मला एकदाचं नेमका कसला हिशोब चुकता करून घेतोस? थोडासा दाटून येतोस आभाळासारखा आणि माझी भिजण्याची तृष्णा होते जागी. मग तितक्याच वाऱ्याची झुळूक वेगाने येऊन दिशा बदलत आपल्या भेटण्याची. थोडंसंच पण मनसोक्त बरसून माझ्या मनाची पालवी होतोस. पुढच्याच क्षणी उपटून रोपटं माझ्या जगण्याचे कारण हिरावून नेतोस. सांग ना आयुष्या, खरंच तू नेमका कुठला हिशोब घेतोस? मी जगायला शिकत होतो, पण तर स्वप्न मोठी तूच दाखवलीस अन त्या स्वप्नांच्या ओढीने धावू लागले, तर मग त्या स्वप्नांची पायमल्ली देखील तूच केलीस. काय खंत होती इतकी तुला, जी तू माझी अशी दशा केलीस? हे आयुष्या, सांग मला, तू माझ्यासोबत असं का वागतोस? बाबा, तू माझ्यासोबत चांगलं वाग, मी तुझ्यासोबत चांगलं वागेल. साथ घालणं सोपं असतं, साथ देणं कठीण असतं. म्हणून वाद घालणं सोपं असतं, संवाद साधणं कठीण असतं. मित्रांनो, हात धरणं सोपं असतं, धरून ठेवणं कठीण असतं. प्रेम करणं सोपं असतं, पण करत राहणं नक्कीच कठीण असतं. म्हणून तुम्हाला जमेल तरच करा, नाहीतर सोडून द्या. नाहीतर नंतर तुम्हाला भरपूर पश्चाताप होईल आणि मग तुम्ही भरपूर काही गोष्टी तुमच्या मनात खलबल करत राहतील. आयुष्यात फार थोडी माणसे तुमच्यासाठी काही विशेष असा आशीर्वाद घेऊन येतात. बाकीचे सगळे तुमच्यासाठी आणि तुम्ही शिकावे म्हणून खूप सारे धडेच घेऊन येतात. परंतु दोन्ही प्रकारची माणसे आयुष्यात येणे गरजेचे असते. आशीर्वादामुळे जीवन सुखाचे होते आणि जी मंडळी आपल्याला धडा शिकवतात ती आपल्याला अनुभवाने श्रीमंत करतात. त्यामुळे दोघांचाही नक्कीच आदर करा आणि दोघांच्याही नक्कीच तुम्ही पावलं पावली चालत राहा. शब्दांनी शिकवलंय पडता पडता सावरायला, शब्दांनी शिकवलंय रडता रडता हसायला. शब्दांमुळेच होतो एखाद्याचा घात आणि शब्दांमुळेच मिळते एखाद्याचे आयुष्यभर साथ.
म्हणून तुम्ही कसे शब्द वापरताय आणि कसे शब्द कोणाला बोलताय ते तुम्ही नक्कीच पारखून घेतलं पाहिजे आणि तसं तुम्ही बोललं पाहिजे. शब्दांमुळे जुडतात मनामनाच्या तारा आणि शब्दांमुळे चढतो एखाद्याचा पारा. शब्द जपून ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दांमुळे तरळते कधीतरी डोळ्यात पाणी. म्हणून जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल. एवढं नक्कीच लक्षात ठेवा. मी कोणासाठी माझे विचार आणि माझा स्वभाव बदलू शकत नाही. खोटेपणा दाखवून माणसे जोडण्यापेक्षा खरं वागून ती दुरावलेली मला चालतात. ज्यांनी मला समजून घेतलं आहे त्यांच्यासाठी मी जसा आहे तसा भारीच आहे. ज्या लोकांनी गैरसमज करून मला दूर केलं त्यांना समजवण्याची गरज मला वाटत नाही आणि नक्कीच ते जर जवळ येतील तर मी त्यांना स्वीकारण्यासाठी तयार आहे. पण ते चांगले माझ्याशी नक्कीच वागले पाहिजे. स्मरण आणि विस्मरण या दोन्ही गोष्टी माणसाच्या जीवनात फार गरजेच्या असतात. कारण या दोन्ही गोष्टींचा जर जीवनात ताळमेळ नीट लावता आला तर चांगल्या प्रकारचे जीवन जगण्यात त्या फार महत्त्वाच्या भूमिका पार पाडतात. आणि स्मरण चांगल्या गोष्टींचे जीवनात राहिले तर त्या गोष्टींचे स्मरण करून जीवन सुखात जगता येत असते आणि जीवनात आलेले वाईट अनुभव व प्रसंगाचे अपमानाने विस्मरण करता आले तर कष्ट व पीडा रहित जीवन जगता येत असते. आणि त्यामुळे जीवनात स्मरण आणि विस्मरण दोन्ही महत्त्वाचे असते व या दोन्हींवर जर आपण प्रभुत्व मिळवून जर त्याचा जीवन जगण्यासाठी योग्य प्रकारे वापर केला तर जीवन सुखी, आनंदी व समाधानी होऊन जगता येईल असते. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही कसे कोणासोबत वागता आणि तुम्ही कसे कोणावर प्रभुत्व मिळवता याच्यावर तुमचं जीवन हे अवलंबून असतं. मुळात शाश्वत असं काहीच नसतं. वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, त्यासोबत आपणही बदलायला हवं. बदल हा गरजेचा आणि त्यातून मिळणाऱ्या चांगल्या आणि वाईट अनुभवांमधून शिकता यायला हवं. बदल स्वीकारता यायला हवा. नक्कीच जर तुम्ही बदल स्वीकारला तर तुम्ही सर्व गोष्टी या प्राप्त करू शकता. आयुष्य लहान आहे, उद्याची खात्री नाही आणि भविष्याची ग्वाही नाही. तेव्हा इतरांशी तात्विक भांडण हवं कशाला? मग इतरांची समजूत घालण्यात मी वेळ का घालू? हा क्षण पदरात पाडून घेऊ, मग त्याचं सोनं करू. म्हणून जो जगतो, प्रेम करत राहतो आणि आयुष्याचा महोत्सव नक्कीच करतो. बाऊल मरणाला भीती नाही, तो कोणत्याही क्षणी मरण स्वीकारायला तयार असतो. चैतन्य मानवा पलीकडचं त्याचं मन कुठंच रमलेलं नसल्यामुळे मरताना त्याला मागं काही सोडून जावं लागत नाही. आपला जीव कितीतरी ठिकाणी गुंतलेला असतो. घर, ऐपत, इस्टेट, नातवंड अशी किती यादी करावी. मग मृत्यूला जवळ करणं म्हणजे या सगळ्या परिचित गोष्टींना सोडणं आणि याचीच भीती मनाला नक्कीच बसलेली असते आणि त्यामुळे माणूस भीतीपोई आयुष्य काढत असतो. कशाच तरी खूप वाईट वाटते, आतून काहीतरी तुटत तुटत चाललंय आतून. मग हसायचं पण हसवत नाही, तितका प्रांजळपणाच नाही. रडायचं पण रडवत नाही, काळजात तितकी ओलच नाही. नुसतेच ठोके पडतायत. हृदयाच्या घड्याळाचे प्राण केव्हाच प्रसार झालेत. टाळपिट्या माकडाचे चमकचमणाऱ्या वस्तीमध्ये मिनमिन एकच लामण दिवा. काळ्या ठिक्कर कातड्या मागे दुसरा हळवा रंग नवा. म्हणून आयुष्यात तुम्ही असेच रंग भरून जगले पाहिजे. गोष्टी सगळ्या त्याच असतात, क्रम तोच असतो, व्यवहार तोच असतो, पण दृष्टी निळाली असली की लज्जत वाटते. मग आपल्याप्रमाणे काही गोष्टी झाल्या नाही, मग आपल्याला सर्व काही चुकीचे वाटत असते. मित्रांनो, आता आपण एक गोष्ट पाहूया. मनुष्य देह हा दुर्लभ असतो. एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली आणि लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किमतीचे नॉलेज नव्हते. त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्याचा कोळसा करून विकला. हळूहळू संपूर्ण बाग रिकामी झाली आणि एक दिवस असेच राजा त्याच्या घराजवळून जात होता. राजाला वाटले लोहार आता खूप श्रीमंत झाला असेल, परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर लोहाराची परिस्थिती पहिल्यासारखीच आहे असे दिसले. राजाला आश्चर्य वाटले. सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले, तुझ्याकडे एखादे लाकूड शिल्लक आहे का? तेव्हा लोहाराने कुऱ्हाडीचा दांडा दाखवला आणि राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्याकडे पाठवले. तेव्हा त्या छोट्याशा तुकड्याचे त्याला खूप पैसे मिळाले. लोहार खूप रडू लागला. त्याने राजाला अजून एक बाग देण्याची विनंती केली. तेव्हा राजा म्हटला, अशी भेट वारंवार भेटत नाही. मित्रांनो, आपले आयुष्य ते लोहारासारखेच आहे. मानवी जीवनाच्या मूल्यांचे महत्त्व आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते. पण त्यावेळेस आपण म्हणतो, देवा मला अजून थोडा वेळ दे. परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते. मानवी जीवन अनमोल आहे, असे जीवन परत मिळणार नाही. म्हणून तात्पर्यातून आपण हेच घ्यायला पाहिजे की या जगात एक नंबरची दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर मग ती म्हणजे मनुष्य देह. आणि त्या देहाचा कोळसा करायचा की चंदन हे आपण आपलं ठरवायचं असतं आणि आपण आपल्या मनाप्रमाणे वागायचं असतं. मग ते वागत असताना तुम्ही काहीही करताय,
पण लोकांना नक्कीच जपा. जेवढे जास्त तुम्ही लोकांना जपाल तेवढे जास्त तुम्ही नक्कीच पुढे जाल. एवढं मात्र लक्षात ठेवून तुम्ही सर्व काही गोष्टी केल्या पाहिजे. आणि सर्व गोष्टी करत असताना तुम्हाला कशाची भीती न वाटता तुम्ही प्रत्येकाच्या आयुष्यात तुम्ही चांगल्या प्रकारे आपली कामगिरी पार पाडली पाहिजे. एवढं चांगलं कराल तर तुम्हाला तुमच्यासोबत नक्कीच चांगलं होईल. मित्रांनो, स्वामी समर्थांची अजून एक कथा आहे. ती म्हणजे दारिद्र्याने गांजलेल्याबद्दल कळवळा स्वामी समर्थांना होता. आता मंगळवेढ्याच्या जंगलात गुरुदेव दत्तावधूत काट्यांची गादी करून पडले असल्याचे तेथील बसाप्पा तेल्याने त्या मार्गाने जाताना पाहिले. तो मनात म्हणू लागला की हे कोणीतरी अवतारी साधू पुरुष असावेत. तेवढ्यात दत्त दिगंबर म्हणाले, आम्ही कोण का असो तुला विचारण्याची गरज काय. आपल्या मनातील ओळखलेले पाहून बसप्पाला अपूर्व वाटले आणि जो जेथे स्वामी असतील तेथे नित्य नियमाने दर्शनाला जाऊ लागला. त्याची बायको म्हणे, बेकारपती वेड्याच्या नादी लागला. बसप्पाला दारिद्र्याने गांजले, छळले, परंतु त्याने सेवकत्व सोडले नाही. हे पाहून दत्त दिगंबर मुनीश्वर काही दिवसांनी कळवळले आणि काटवनाच्या जंगलात समर्थ आणि बसप्पा फिरत असताना मोठे मोठे भयंकर सर्प पाहिले. बसप्पा थोडा कचरला, परंतु त्याला समर्थ मिळाले आणि म्हणाले, जवळ ये आणि यातून हवे तितके सर्प निसंकोचपणे निर्भयाने घे. बसप्पाने एक सर्प त्वरेने वस्त्रात गुंडाळून घेतला आणि यतींद्रांनी त्याला आता घरी जा म्हणून सांगितले आणि आज्ञेनुसार बसप्पा लगेच घरी गेला. बायका मुलांना पाहून आनंद झाला. काखेत ठेवलेले त्यांना दाखवले तर काय आश्चर्यच, 52 कशी सोने लखलखीत होते. ते पाहून सर्वांना आनंद झाला आणि दुसऱ्या दिवशी दिगंबरेच्या दर्शनाला गेले. आणि तेव्हा श्री समर्थ म्हणाले, गुहाश्रमात भोगून चांगले आयुष्य घालवाल. मंगळवेढ्यात तंतुबाई नावाचा कोष्टी होता आणि पोट भरण्यापुरते पण काम नव्हते. मग दारिद्र्यात राहिल्यामुळे अन्नाची भ्रात असे आणि यतिदर्शन नित्य नियमाने तंतुबाई करीत असे. व थोड्या दिवसांनी अंत्रिनंदनाला कळवळा आला आणि कोट्याला रात्री दृष्टांत दिला की तुझ्या वडिलांनी व्यापारात पुष्कळ धन कमावले आणि ते राहत्या घराच्या परसदरारी तुळशी वृंदावनामागे गुप्तपणे ठेवले आहे. ते गुप्तपणे खणून घ्यावे. त्या कोष्ट्याला आश्चर्य वाटले. मुनीश्वरांकडे जाऊन स्वप्नांची सर्व हकीकत सांगितली आणि त्यावेळी समर्थ म्हणाले, आमचे बोलणे सत्य असते. पैशाने सुख संपन्न होशील. नंतर परसदरी गुप्तपणे खणून पुष्कळ द्रव्य मिळाले आणि तंतुबाई कायमचा सुखी झाला. हे सर्व श्री स्वामी समर्थांमुळे झाले आणि त्यांच्या कृपेमुळे झाले. कारण त्यांचा आपण स्वामींवर विश्वास होता आणि स्वामींचा पण आपल्या भक्तांवर खूप प्रेम होते, म्हणून तसे झाले. आता स्वामींनी पुढे कोरड्या विहिरीला पाणी आणले. मग ते कसं आपण बघूया. मंगळवेढ्यात बाबाजी भट्ट नावाचा सत्वशील प्रपंचकुशल असा ब्राह्मण होता. त्याच्याकडे अधूनमधून दत्तावधूत येत असत. एक दिवस तैमूर्ती आले आणि असता ब्राह्मण स्त्रीने त्यांना नमस्कार करून बसावयास आसन दिले. त्या ब्राह्मण स्त्रीला समर्थ म्हणाले, मला तहान फार लागली आहे, कृपा करून पाणी आणून दिले तर बरं होईल. हे ऐकून ती स्त्री बावचळली आणि म्हणाली, यतिराया, पिण्यासाठी चांगले पाणी नाही, शेजारून आणून देते. तेव्हा आदिनारायण म्हणाले, घराच्या चांगल्या प्रकारच्या पाण्याची विहीर असताना वनवन कशाला हिंडता. तेव्हा ती श्री म्हणाली, ती विहीर कोरडी पडली आहे, पाण्याचा एक थेंब पण नाही. त्यावेळी आजूबाजूचे लोक श्री समर्थांना पाहण्यासाठी आले. तेव्हा योगीराज म्हणाले, चला बघूया तुमची कोरडी विहीर. आमचे बोलणे कितपत खरे आहे ते पाहू. सगळी मंडळी विहिरीकडे गेली. ती कोरडी होती. यती विहिरीजवळ जाऊन लघवी करून आले आणि म्हणाले, चला दोर लावून भांडी सोडा आतमध्ये. श्री स्वामी समर्थांचा जय जयकार करीत गुरुपदी विश्वास ठेवून सतीने पाण्यासाठी भांडे सोडले. पाहतो तो काय, विहीर पाण्याने तुडुंब भरलेली, स्वच्छ निर्मळ पाणी पाहून सर्व खुश झाले. इतक्यात बाबाजी भट्ट आले आणि पाणी पाहून यतींच्या पायावर लोटांगल घालून जय श्री गुरुदेव दत्त दिगंबर म्हणून लागले. आणि करकमशोभाचे राहणार यशवंतराव महादेव भोयेसकर, ज्यांचा नंतर देवमामतदार म्हणून ओळखत, आणि ते मंगळवेढ्यात काही दिवस दिगंबरेश्वराच्या सेवेत होते. आणि मंगळवेढ्याजवळील चळंबे, पंढरी, बेगमपूर इत्यादी ठिकाणी दिगंबर फिरत होते. आणि चळंब्यास एकदा दत्त दिगंबर रामदासी बुवांच्या मठात जेवण झाल्यानंतर आनंदात बसले. नंतर त्यांना झोप लागली. मग रामदासी बुवा कामासाठी बाहेर गेले आणि त्यावेळी त्यांनी दाराला कुलूप लावले व चाबी आपल्या खिशात ठेवली. योगीराजांना जाग आली आणि त्यांनी पाहिले तर बाहेरून कुलूप. मग श्री स्वामी समर्थ योग लिलेने भीमेच्या वाळवंटात जाऊन बसले. ते बऱ्याच लोकांनी पाहिले. मग रामदासी बुवांना कुणकुणू लागली, पण विश्वास बसेना. आपण कुलूप लावून आलो, चाबी आपल्या खिशात, त्यामुळे ते सर्व अशक्य म्हणून रामदासी बुवा मठाकडे आले आणि कुलूप काढून पाहिले तर श्री स्वामी समर्थ आत नाहीत.
आणि बुवांचा अहंकार नाहीसा झाला. मग परशुराम भट्ट गोरे रामदेशी बुवांना म्हणाले, हे यती प्रत्यक्ष परमेश्वर, वेद वेदान पारंगत योगी सिद्धेश्वर, तुम्ही स्वतःला साधू म्हणता आणि कारण नसता मनात संशय घेतात. मग मंगळवेढ्यात सद्गुरू 20 वर्षे राहिले आणि चोखमेळ्यातील एक जण दिगंबर कृपेने साधूपण पावला. दुसरा भ्रष्ट ब्राह्मण झाला. तिसरा म्लेच्छ झाला. अरण्यात की मेलेले कुत्रे त्यांनी जिवंत केले. त्यांच्याशी चांगले प्रेमाने संबोधून भक्त केला आणि तो कुत्रा मनुष्यपणाला येऊन भक्ती ज्ञानाबरोबर विरक्ती संपादून परमागती मोक्ष सिद्धीला गेला. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांनी एकाला चमत्कार दाखवला तर दुसऱ्याला त्याच्या कोरड्या विहिरीतून पाणी काढून दाखवले. मग स्वामी ही चमत्कार करत असतात, पण ते केव्हा? जेव्हा तुमचा स्वामींवर निर्भयपणे विश्वास असेल आणि स्वामींवर मनापासून भक्ती असेल. मरणपंथाला असलेल्या बालकाला सजीव स्वामींनी केले होते. आज त्याची कथा आपण नक्कीच जाणून घेऊ. 1263 साली म्हणजे शकी 1775 श्रावण मास, तेव्हा श्री क्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागेला महापूर आला होता. चंद्रभागा जलमय झाली होती. चहूबाजूला पाणीच पाणी. तटाला यतुगुरु यतिराज सहज उभे राहिले होते आणि विठ्ठलाकडे डोळे लावून त्यांना भेटण्यास उतावळे झाले होते. प्रथम नावाड्यास त्यांनी विचारले, आम्हाला पैलतीरास न्याल का? नावेचा कप्तान म्हणाला, 2 रुपये पडतील. त्यावर यती म्हणाले, आम्ही निर्धन, आम्ही कोठून 2 रुपये आणणार? सगळ्यांना नेता तसेच न्या. त्या नावाड्याला माज चढला होता. पैशाशिवाय येणारा नव्हता, कारण यतीची ओळख पटली नव्हती. नावाड्याचा उन्मत्तपणा पाहून वटपत्रक्षण नारायण जगाचा मूळ पुरुष विलक्षण लीला करून दाखवीत आणि गुरुदत्तावधूत पाण्यावरून चालत आणि अर्ध्या क्षणात पैलतीराला गेले आणि पंढरपुरी हा चमत्कार पाहिलेले रुद्रश्री पुरुष स्वामींच्या दर्शनाला उत्सुक झाले आणि नावाड्यांची तोंडे पाहण्यासारखी झाली होती. त्यांची अहंपणाची घमेंड उतरून धुंदीपण उतरली आणि यतींद्रांचे श्रवण करून त्यावेळी यतिरायांचे पूजन आणि वंदन ते करू लागले आणि करून लोक आनंदाने नाचू लागले. पंढरपुरी आणखी 2 लीला यतींनी करून दाखविल्या. त्या म्हणजे वृद्ध बाण स्त्रीला पुत्रप्राप्ती झाली आणि मृत्यू पावलेल्या बालकाला त्यांनी जिवंत केले होते. पंढरपुराहून काही दिवसांनी दत्तमुनी मोहोळ गावी पोहोचले आणि 5 महिने स्वामी महाराज मोहोळला राहत होते. त्या गावी एक ब्राह्मण अधिकारी जो प्रापंचिक असून कामात निपक्षपाती निस्पृही न्यायमार्गाने जाणारा होता. त्या गृहस्थाचा मुलगा 18 वर्षे वयाचा वृद्धिमान तरुण होता. त्या मुलाला एकाकी वायुविकाराने मूर्छा झाली आणि हालेना की वळेना. देहभान विसरून गेला. कोणालाच परीक्षा झाली नाही. सर्वांनी आशा सोडली होती. आई वडिलांच्या दुःखाला पारावर नव्हता. तेवढ्यात कोणतरी म्हणाले, या गावात एक संन्यासी आले आहेत, त्यांना दाखवणे. बराच शोध घेतला पण यती सापडेनात. तेव्हा एक भाग्यशाली स्त्री आली आणि म्हणाली, चला मी दाखवते त्यांची जागा. मुलाला त्या स्थितीत टाकून जावे ना. पित्याला धीर देऊन अधिकारी त्या बाई बरोबर आले आणि नदीच्या गुहेच्या तोंडापाशी ओरडून स्वामींना समाधीतून बाहेर यावे म्हणून काही सांगू लागले. विश्वनाथा कृपावंता, यती युथपती, मुलांना बाळा सांभाळा. आमचा मुलगा इथे दिवस आम्ही वाढविला, तो आता आम्हाला सोडून जात आहे. आणि उठा श्री स्वामी समर्थ, घरात अनर्थ घडला आहे. मुलगा मरणाद्वारी आहे, सोडला दिनाला. त्या आरडाओरड्याने यतिश्रेष्ठ तात्काळ उठले. त्यांना सर्व काही अंतर्ज्ञानाने समजले आणि गुरुच्या तोंडापाशी ठेवलेला धोंडा बऱ्याच जणांना काढता येईना म्हणून योगींद्रांनी सहज लिहिल्या तो थोडा बाजूला सरकवला आणि सर्वजण थक्क झाले. यती म्हणाले की भटजी, तुमच्या जीवांवर घोड्यांवर बसावा की समुद्र तीरी पाठवा. मग कोणाला काही बोध झाला नाही. तेव्हा ती सौभाग्यवती स्त्री आनंदाने म्हणाली की आता येथून घरी चालावे. अभिनंदन कळवळले. तुमचे काम झाले. श्री गुरूंच्या संयोगाने तुम्ही सुखी व्हाल. नंतर साक्षात नमस्कार करून ते सर्वजण घरी आले आणि मुलाकडे पाहिले तर तो प्रफुल्लित झाला होता. त्याला लवकरच आराम वाटला. सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. धन्य तो दिवस. मुलगा सजीव होऊन निरोगी झाला. सगळीकडे श्री स्वामींचा जय जयकार झाला. हे मानव नसून यती आहेत. ही प्रत्यक्ष परमेश्वर जन्मपती असा मनात संशय न आणता अनन्य भावाने त्यांनी भक्ती त्यांची सुरू केली आणि स्वामी समर्थांना ते नक्कीच मानू लागले आणि त्यांनी स्वामी समर्थांच्या चरणी सर्वांनी सेवा केली. मित्रांनो, पाण्याशिवाय हैराण झालेल्यांना पाऊस पाडून दिलासा स्वामींनी दिला होता. म्हणून ते स्वामींनी कशी लीला केली हे आपण जाणून घेऊ. मोहोळ गावचा एक शिल्पकार नित्यनियमाने दत्त दिगंबर जिथे असतील तिथे जाऊन साक्षात नमस्कार करून पूजन करीत असे. असा कार्यक्रम 4 महिने त्याने न चुकता केला.
एक दिवस त्या शिल्पकाराच्या मनात असा विचार आला की आपले कुलदैवत श्री मल्हारी मार्तंड म्हाळसाकांत साक्षात कैलासपती महादेव यांचे मला दर्शन झाले असते तरी आलेले विचार भगवंतांनी ओळखले. मग आतबाहेर ते घेऊ बघू शकतात आणि अनंत विश्व ज्यांच्या चरणी असते हे सर्व लोकांना माहीत आहे. विश्वनाथ त्याला म्हणाले, तुला जे रूप पाहिजे ते एकाग्र मनाने डोळ्यांनी पहा. त्यावर तो शिल्पकार हात जोडून उभा राहिला आणि त्याला पाहिलेले असलेले मल्हारी मार्तंड शिवाचे सुंदर ध्यान त्याच्या डोळ्यापुढे दिसले आणि अत्यानंदाने त्याने साक्षात दंडवत घालून नमस्कार केला. आणि सद्गुरूंनी करुणासागर सर्व ठिकाणी भरलेले शिव मल्हारी मार्तंड स्वरूप धरून सुंदर ध्यान सहज प्रकारे दाखवले. हे काम यकिचित मानवाला अशक्य आहे. एकी समयी सोलापुरी असता एक गोष्ट घडली. सुभर्वाच्या देवमंदिरी योगेश्वर बसले होते. संध्याकाळची वेळ, त्यामुळे बरेच स्त्री पुरुष दर्शनासाठी येत होते आणि त्यामध्ये चिंतोपंत सकाराम टोळ दूरवरून यतींचे खेळ पाहत होता व मनात मनात म्हणत होता, आपण यांना विचारावे की काय काय मनोवर दिव्य मूर्ती पाहून मनात घोटाळले की हे कोणत्या पंथांचे. त्यावेळी स्वामीराय म्हणू लागले, तुम्हाला काय ज्ञान आहे? न्याय पंथा विद्येनाय हा ऐकलेला अभिप्राय समजा. वेदांत विद्यानं सुनिर्धार्थ ब्रह्मानुभव आणि अभेद यथार्थ वेद प्रतिपादित परमार्थ हे सिद्धांत रहस्य उमजावो. त्या दिवसापासून चिंतपंत टोळा स्वामी चरणांचे भक्त झाले आणि गृहस्थश्रमी सदाचारी असून मालमत्तादार होते. नंतर अक्कलकोटात संस्थानामध्ये चिंतोपंत कारभारी झाले आणि त्यावेळी मालोजी राजे राज्याचा कारभार चालत होते. आणि एकदा चिंतोपंताच्या घरी यत्रिंद्रांना भोजनाला पंक्तीत बसवले असता त्यांच्या मनात विकल्प उद्भवला की सर्व जातीचे हे अन्न भक्षण करतात तर त्यांना दुसरीकडे बसवावे. हे जाणून योगेश्वर दत्तदेव स्वतःच उठून निघाले. तेव्हा पंत म्हणाले, यावे गुरु महाले आणि शुद्ध होऊन मग येऊ. अनेक चमत्कार चिंतोपंतांना तसेच दाजीबांना यतींना दाखवले. त्यांना त्याची प्रचिती आली. सोलापुरी असताना श्री सिद्धेश्वर शिवमंदिरी पहिल्या प्रथम जनहितकारी भक्त कैवारी परमपुरुष प्रवेश करत झाले आणि त्यावेळी श्री सिद्धेश्वर सरोवरात यक्तीचितही पाणी नव्हते. मग डोळ्यांना लावण्यासाठी पाण्याचा थेंबही नव्हता. मग पिण्यास कोठे असणार? पाण्यासाठी त्रास होऊ लागला म्हणून लोक चिंतातूर होऊन प्रार्थना करू लागले. दयार्णवर यतीश्वर कळवळले, सहज चमत्कार करून दाखवीत झाले. लोक कष्टी झालेले पाहून यतीश्वर लांब तलावापाशी जाऊन एका क्षणात तेथून लघवी करून आले आणि हे सर्व लोकांनी पाहिले. दुसऱ्या दिवशी पावसाने सर्वांना आनंद दिला आणि यतीश्वर कृपेने लोकांचा पाण्याचा त्रास मिटला. अशा प्रकारे हैराण झालेल्या परिस्थितीत आणि लोकांच्या मनात काही नसताना सुद्धा स्वामींनी हा चमत्कार दाखवून दिला. जिथे पाणी नव्हते तिथे पाणी आणून दिले. श्री स्वामी समर्थांनी सोलापूर सोडण्याचे का ठरवले? मसो सोलापुरात मुकुंद नावाचा एक हिंदुस्थानी ब्राह्मण राहत होता आणि तो सदाचार संपन्न असून राजदरबारी सेवा करून उदरनिर्वाह करीत असे. मग श्री स्वामी समर्थ जेथे असतील तेथे जाऊन नित्य नियमाने दर्शन घेत असे आणि दर्शनाच्या वेळी समर्थांना तो विनवणी आणि या संसारातून आपला मला सोडवावे व आपणासारखे बनवावे आणि करुणाकारांनी त्याला आज्ञा केली. लगेच वासनारहित होऊन जवळपासचे लोकांचा त्याग केल्याने लवकर सुखप्राप्ती होईल आणि गुरुकृपेवरून दिव्य जगाची आपली स्थिती अनुभवून मुकुंदाने मौनव्रत धरले आणि श्री गुरुदेव दत्त अक्कलकोटला गेल्यावर मुकुंद मौनीबुवा श्री सिद्धेश्वराच्या देवालयात एकीकडे शांत चित्ताने राहत आणि सोलापुरात शेवटपर्यंत मौनीबुवा होते आणि गुरूंचा सहवास व्हावा म्हणजे मोक्ष मिळण्यात सोपे जाते. श्री स्वामीराज सोलापूरला असताना तऱ्हेतऱ्हेचे लोक दर्शनाला येत आणि ते म्हणत, कामाचे पुरुष आहे ते. स्वामी समर्थांना म्हणत, याच गावी तुम्ही राहा, कारण आम्हाला तुम्ही फार उपयोगी असून त्रिविधी प्रारक आहात. आणि त्यावर स्वामी समर्थ आणि योगीराजांनी त्यांना सांगितले, अक्कलकोट संस्थान प्रज्ञापूरला आम्ही लवकरच जाऊ आणि सुखाने राहू. त्या प्रज्ञापुरात आमच्या जवळची नातलग मंडळी ऋणानुबंधी आहेत आणि आमचे जे अनन्य भावाने चिंतन भक्ती सेवा करतात ना, त्यांचे आम्ही नेहमी चांगले इच्छितो आणि गृहस्थाश्रमात निष्काम समर्थ रूप राहून सर्वांचे हित साधावे असे सांगून स्वामी गुरुदेव दत्त अलग म्हणून निघाले आणि लोक साक्षात नमस्कार करून स्वामीरायांचा जय जयकार करून आपल्याला घरी आले. नगरे वेशीजवळ आवट्यावर अवधूत दिगंबर बसले होते. तिथे त्यांना कौपिन वस्त्र नेऊन दिले आणि अहमद अली रिलायजदार तेथे रामचंद्र रंग्यांबरोबर आला व अग्नी न घालता यतीच्या हाती गुडगुडी केली. यवनाचे कपट जाणून गुरुश्रेष्ठांनी ओढून न फुंकता अग्नी पेटून दाखवला व सर्व लोक पाहत बसले. यवन म्हणतात विस्मित होऊन समर्थांच्या पायावर डोकी ठेवून म्हणाला, आपण सिद्ध पुरुष आहात
अन्याय माफ करावा. तेव्हा रंगारी श्री समर्थांना विचारू लागला, इथे आपले नातलग कोण आहेत? तेव्हा समर्थ म्हणाले, या पेठेत चोळाप्पा म्हणून आमचा नातलग राहतो. रामचंद्राने लगेच जाऊन चोळाप्पाला हात धरून समर्थापुढे उभे केले. स्वामी समर्थ त्याला म्हणाले, का रे, ओळख विसरलास का चोळा? तू सुखरूप आहेस ना? आईबाप विसरलास का? तू रामचंद्र शराब ब्रह्मानाचा मुलगा, आमचा लाडका भक्त, वटवृक्षाचा विहार विसरलास? मूळ पुरुष दत्त नगरही विसरलास? पूर्वीचा इतिवृत्तांत ऐकल्यावर चोळाप्पाला उमजला आणि साक्षात नमस्कार केला. समर्थ उपाशी असणार हे जाणून आपल्या घरी श्री समर्थांना नेले व भक्तिभावाने जेवावयास सांगितले आणि श्री समर्थांनी आनंदही दिले आणि त्यांना त्यांची भक्ती पूर्णपणे चोळाप्पांनी केली. आणि मित्रांनो, असेच मग स्वामी समर्थ यतिरायांचे अक्कलकोटला आगमन झाले. असे आगमन मनोवेगाने योगेश्वर तत्काल अक्कलकोटी बुधवार पेठेजवळ खंडेराय देवळाच्या ओट्यावर बसले आणि डोक्याखाली उशाला दगड घेऊन त्याच ठिकाणी योगेश्वरांनी रात्र काढली आणि लोकांना हे शुभ वृक्ष समजले. मग दुसऱ्या दिवशी आश्विन शुक्ल षष्ठी होती. पांडुरंग पुराणिक, चिंतोपंत टोळ व इतर मंडळी आली आणि कारभारी टोळ सांगू लागले, हे यतिराज परमेश्वराचे साक्षात अवतार आहेत आणि आम्हाला सत्यानुभव आला आहे. नंतर पुराणिक आपल्या घरी भगवंताचे चरण लागावे म्हणून विनवणे झाले आणि समर्थांनी त्यांच्या मनातील इच्छा जाणली आणि स्वामी पुराणिकांच्या घरी स्वच्छेने गेले. आणि मग पांडुरंग पुराणिकांची पत्नी नीराबाईने यतींच्या पायावर डोके ठेवले आणि बाबा सबनीस हात जोडून सद्गुरूंना वंदन करू लागले. पूर्वी मनेक नगरीत हे सदर्शन झाले व त्यावेळी दिपुरी येण्याचे वचन दिले, ते आज फळाला आले. मग स्नान भोजनविधी झाल्यावर करुणानिधी झोपी गेले आणि संध्याकाळी फलारासाठी लाडू ठेवले होते. त्यावेळी यतिवर्य सिंहासनी बसले होते आणि सर्व लोक, ज्यामध्ये भाविक तसेच अभाविकपणे होते, ते ती दिव्य मूर्ती पाहून प्रसन्न झाले. दर्शनासाठी टोळ आणि इतर जण बसले होते आणि पुराणिक यतिवरांना फलारासाठी उठावे आणि 2 घास तरी घ्यावे असे म्हणू लागले आणि सांगू लागले. पानावर यती बसले. नीराबाई चटणी, कोथिंबीर, मीठ, लाडू लपवून पानात वाढवत होती आणि तेव्हा यती म्हणाले, आम्हाला अन्न कठीण म्हणून लाडू लपवून ठेवतोच काय? तेव्हा नीराबाई लाजून म्हणाली, चंद्रमौळी अपराध पोटात घालावा. यतींनी अतिवराशे जाणल्यामुळे पुराणिक आणि इतरांना नवल वाटले. शेवटी काय, हे सर्व सर्वज्ञ अखंड न्यायसूर्य भक्तकाम कल्पद्रम शोभत होते. आणि दुसऱ्या दिवशी चिंतोपंत आणि राजेश जोशी यांनी यतीश्वरांना आपल्या घरी येण्यासाठी आग्रह करू लागले. तेव्हा राजजोशी बुवांच्या घरी यतींद्र गेले. तेथे स्नान भोजन सर्व झाल्यावर सर्व आनंदी झाले. नंतर संध्याकाळी राजांच्या गणपतीची मंदिरात स्वामी गेले आणि त्यांच्या मागे कौतुक बघण्यासाठी लोकही गेले. मग राजांना बातमी मिळाली तेव्हा मालोजीराजे आणि दाजीबा भोसले आणि गणपतीच्या देवळापाशी आले आणि नारळ फुलांची माळ अर्पण केली. नंतर यतींना नारळाचा प्रसाद राजाला दिला आणि स्वतःच्या हाताने दाजीबांच्या गळ्यात फुलांचा हार घातला. मग काशाय वस्त्राचा बोळा मालोजी राजांच्या अंगावर फेकला आणि अवतारीला दाखवली. जगाचा उद्धार करण्यासाठी दत्त दिगंबरांनी यती रूपाने अवतार घेतला. ते आनंदाने फिरत तीर्थक्षेत्र हिंडीत आणि आपल्या इच्छेनुसार अक्कलकोटी येऊन राहिले आणि मंगल ते पुराण कीर्तन भजन पूजन समाधाना जय जयकार होत असे. मग कधी परगावी, कधी अरण्यात किंवा घरी, तर कधी टेकडीवर, नदीतरी काट्यांमध्ये बसावे. अशा प्रकारे समर्थांची अखंड कीर्ती पसरली आणि मारोजी राजांची त्यांना परिवारासह विशेष भक्ती झडली. आणि प्रथमदर्शनी राजांना नारळाचा प्रसाद दिला आणि दाजीबांना आपल्या गळ्यातून फुलांची माळ काढून त्यांच्या गळ्यात घालून प्रेम दाखवले. दाजीबांनी राजाला पुत्रप्राप्ती व्हावी विनवल्यानंतर समर्थ कृपेने शहाजीराजे हे नक्कीच सुपुत्र झाले आणि मग त्यांच्या घरी आनंदी आनंद यायला लागला. अशा प्रकारे स्वामी समर्थ हे सोलापुरास आले होते. घरात धान्याचा कण नसता पक्वानांचे जेवण मिळाले होते. अशी एक कथा आहे, ती मी तुम्हाला आता नक्कीच सांगतो, ऐका. चोळाप्पाला आलिंगन देऊन दत्तावधूत सांगू लागले, वेदशास्त्रविहित समर्थचरण चालवण्यासाठी आणि तुझे ऋण फेडण्यासाठी आम्ही आलो आहोत. चोळाप्पा माया प्रपंच तळमळ सोडून नेहमी आमच्याजवळ तू स्वस्थ राहा. आणि त्याची सासू राधाबाई म्हणाली, घरात धान्याचा कण नाही योगीराज, अन्न काय शिजू? इतक्यात कोणतरी तांदूळ अर्पण केले. मग राधाबाईने ते शिजवले आणि भाजी कोथिंबीर दही दूध आणून वाढले आणि आनंदाने यतिपती जेवले. आणि यतीश्वरांकडे राधाबाई येसूबाई चोळाप्पाची पत्नी नेहमी धुसफूस करीत आणि सोहळे ओळे फार यतींद्रांचे ताट बाजूला ठेवीत. मग जगन्नाथ शिवून स्वयंपाक फेकून देत आणि स्वतः शिजून
जेवण करीत व ताकाबरोबर भक्षण करीत आणि चोळाप्पाला घेऊन रानात जात आणि फिरण्यासाठी बागेत जात. अक्कलकोटच्या पंचक्रोशीत हिंडत, म्हणजेच हसत, मग रुसत, मग सगळ्यांना समजेल असे भाषण करीत, लोकांच्या मनातील उघड करून दाखवीत आणि त्यामुळे लोकांना विश्वास निर्माण होई. मग जंगलात चंपकवृक्ष असल्यावर त्याचा सुवास जसा सर्व दिशांना पसरतो, तसाच दत्तात्रय स्वामींचा नामधेय जगभर पसरला. अनेक देशांचे लोक येत व आपल्या कामासाठी श्री समर्थांपुढे नवस बोलत. एक दिवस समर्थ राधाबाईला म्हणाले, स्वयंपाक करा हो राधेबाई. येसूबाई घाईघाईने दोघेही स्वयंपाकघरात गेल्या आणि बाहेर येऊन म्हणू लागल्या की धिक्कार असो, आमचा येतींद्रियांसाठी अन्न मिळू नये ही काय गृहश्रमाची रीत झाली. मग श्री समर्थ म्हणाले, बायांनो, जरा परत स्वयंपाकघरात जा आणि अन्नाची भरलेली ताटे आहेत ती आणा पाहू लवकर. त्या आज्ञेनुसार त्या आत गेल्या. पाहतात तर काय, फक्तात रसरसबशीत ताटे आणि भरून ठेवलेली होती. ते पाहून आनंदाने त्या वेळा झाल्या आणि सर्वजण यच्छेत जेवले. असे ते स्वामी चरित्र अद्भुत आणि तसेच विचित्र वर्णन करण्यासारखे आहे. म्हणून प्रचंड व्यवसाय टाकून श्री दत्तगुरूंचे पायी चोळाप्पा भक्ती करीत असे, कारण त्याशिवाय त्यांना दुसरा उपायच नव्हता. आणि मग ते श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले. चिंतोपंतांनी आणि पुराणिकांनी समर्थांचा आहार चोळाप्पाच्या घरी होता म्हणून दाजीबा भोसल्यांना कानी घातली आणि दाजीबा राजांचे खाजगी कारभारी असल्यामुळे त्यांनी मालोजी राजांना ती गोष्ट सांगितली. राजांनी नैवेद्याची सुव्यवस्था करून द्यावी असे सांगितल्यावर चोळाप्पाचे घरी नेहमी नैवेद्य चालू केला आणि मालोजी राजे गांगनापुरी जाऊन गुरुप्रतिपदा उत्सव समारंभ करीत. म्हणून स्वप्नात जाऊन आम्ही प्रज्ञापुरी असता गंगनापुरी जाण्याचे कशाला त्रास घेता असे सांगितले. तेव्हापासून दोन्ही उत्सव समारंभात व अक्कलकोट नगरात त्या पेठेमधील मठात आनंदाने होत आणि 125 रुपयांची नेमणूक प्रत्येक उत्सव प्राप्तीव्यर्थ होत असे. आणि मग त्यानुसार देवाचे दर्शन नक्कीच घडत असे. आणि देवाचे दर्शन घडत असताना आपल्याला कोणत्याच गोष्टीची नक्कीच कमी नसते आणि आपण कोणत्या गोष्टीची कमी नक्कीच केली नाही पाहिजे, एवढंच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, आपल्याला देव असताना कोणत्याच गोष्टीची कमी नसते. म्हणून तुम्ही फक्त विश्वास ठेवायला शिका. जेवढा जास्त विश्वास ठेवाल तेवढी जास्त तुमची भक्ती दृढ होत जाईल. जेवढी जास्त भक्ती दृढ होत गेली तेवढे जास्त तुम्हाला त्यांचे अनुभव येत जातील. आणि अनुभव आले म्हणजे आपल्याला चांगल्या गोष्टी नक्कीच कळायला लागतात. चांगल्या गोष्टी कळायला लागल्या म्हणजे आपल्याला जीवनाचा सार कळायला लागतो. मित्रांनो, जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तू शोधून पाहे. आणि मग सुखी असा कोणी नाही. सगळेजण दुःख सुखातच जगत असतात आणि त्यानुसारच आपलं जीवन जगत असतात. त्यामुळे सुखात कोण असेल तर त्याला नावे ठेवू नका आणि दुःखात कोण असेल त्याला नक्कीच साथ द्या. एवढं मात्र तुम्ही नक्कीच करा. तुम्ही मनापासून स्वामींची प्रार्थना कराल आणि स्वामी ती प्रार्थना नक्कीच स्वीकारतील. पिंजऱ्यात कोंडून पाखरू कधीच आपली होत नाहीत, म्हणून पाखरांना कधीच पिंजऱ्यात कोंडून ठेवू नका. ती पिंजऱ्यात कोंडून कधी आपलं ऐकणार नाही किंवा आपली होणार नाही. एक ना एक दिवस ते नक्कीच उडून जातील. जग तेच लोक बदलतात जे तसा विचार करतात आणि त्यावर कृती सुद्धा करतात. मग भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरत असतात. कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही. मी अजून मला हवं ते मिळवलं नाही, पण कालच्यापेक्षा आज थोड्याशा ध्येयाच्या जवळ नक्की गेलो आहे. म्हणून तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळ आणि यशाच्या जवळ जेवढ्या लवकर जाल आणि जेवढी यशप्राप्ती कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं होईल. आणि तुम्ही जर यशाकडे वळत असाल आणि यशाकडे जात असाल तर तुमचं जीवन सार्थक झाल्यासारखं असतं. जर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण नाही केले तर समोरचा तुम्हाला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्कीच कामाला लागेल. आणि मग ते कामाला लावल्यावर मग तुम्ही त्याच्याकडे काम कराल आणि तो तुमच्याकडून त्यांची स्वप्न पूर्ण करून घेईल. जो गुरुला वंदन करतो त्याला आभाळाची उंची लाभते. आणि आयुष्यात अपयशी झालेल्या बहुतांशी लोकांची त्यावेळी माघार घेतलेली असते आणि ज्यावेळी ती यशाच्या अगदी जवळ असतात. म्हणून तुम्ही यशाच्या जवळ आहात, त्यामुळे माघार घेऊ नका. तुम्ही लवकरच यशप्राप्ती करणार आहात. मित्रांनो, जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्यावं की तुम्ही त्यांच्या 2 पावले पुढे आहात. म्हणून ते तुमच्यावर जळत आहेत आणि तुमच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून लक्षात घ्या, आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात. आणि मग आपल्याला त्या स्वप्नांमुळे झोपच लागत नाही. नुसतंच आपण त्या कामावर नियंत्रण ठेवत असतो. आणि मग ते काम करत असताना आपल्या पाठीमागे आपला परमेश्वर सुद्धा असतो. आणि परमेश्वर पाठीमागे असला तर कुणाची भीती नसते. कधीच कुणाला बेकार समजू नये, कारण बंद गळ्यासुद्धा दिवसातून 2 वेळा बरोबर वेळ दाखवते. म्हणून कोणत्याच व्यक्तीला कमी समजू नये व कमी लेखू नये, हे तुम्ही जीवनात पाळलं पाहिजे.
अनेक वेळा आलेले अपयश हे एका यशाचे संपून जाते. म्हणून तुम्हाला अपयश जरी येत असले तरी खचू नका. स्वामी तुमच्या पाठीशी नक्कीच आहेत. फक्त तुम्ही कार्य करत राहा आणि नशिबाला सुद्धा तुमच्या समोर झुकावं लागेल, एवढं तुम्हाला मी सांगू इच्छितो. जिथे तुमची किंमत संपते आणि हिंमत संपते, तिथून तुमच्या पराभवाची सुरुवात होते. कडू गोड प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कधी कमी कडू लागतो. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही प्रेमळ मनाने जगा आणि सगळ्यांशी प्रेमाने वागा. नक्कीच तुमच्यासोबतही तसेच चांगले होईल. कावळ्याच्या मरणाने वाईट वाटत नाही, मात्र मोर मेला तर आपण हळहळतो, कारण सौंदर्य नष्ट होते. म्हणून कुणाच्या सौंदर्यावर जाऊ नका. कुणाच्या तरी मनावर प्रेम करा आणि मनावर जर प्रेम केले तर ते चिरकाल टिकते. आपले सत्य रूप सिद्ध करण्यास सोन्याला अग्नीत शिरून दिव्य करावे लागते व हिऱ्याला घनाचे गाव सोसावे लागतात. तसेच तुम्हाला तुमच्या जीवनात असे गाव सोसावे लागतील, तेव्हाच तुम्हाला कुठेतरी चांगले दिवस येतील आणि चांगले दिवस आल्यावर तुम्ही कधीच मागे खचणार नाही, हे मी तुम्हाला शब्द देऊन सांगतो. म्हणून मित्रांनो, नक्कीच स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींच्या भक्तीत नक्कीच राहा आणि त्यांचं नामस्मरण नक्कीच करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. असेच स्वामी संदेश आपण तुमच्यासाठी आणत राहू. तर मग चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.